जगन्नाथ. सो भगवान श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्णाचंच नाव आहे जगन्नाथ. जगत के नाथ जगन्नाथ. या जगाचे मालक आहेत भगवंत. असं पंढरीनाथ आपण ऐकलं, पंढरीनाथ. असं जगन्नाथही आहे. पंढरीचे नाथ पंढरीनाथ, द्वारकेचे नाथ द्वारिकानाथ, तसे वृंदावनाचे नाथ वृंदावननाथ. असंच जगाचे नाथ. जगाचे म्हणले की सगळं चाललं त्याच्यामध्ये, जगच आलं. श्रीकृष्णच आहेत, विठ्ठलच आहेत. पण भगवंतांचा विशेष अवतार हा जगन्नाथांचा अवतार. आणि या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण विशेष करून कलियुगामध्ये जगन्नाथपुरीमध्ये कसे प्रकट होतात हे आपण पाहिले. मग हे वृंदावनाचेच भगवंत जगन्नाथपुरीमध्ये कसे जातात. आणि उद्याचा तो पवित्र दिवस, लाखो लोक आज जगन्नाथपुरीमध्ये जमा झालेले आहेत आणि ते भगवान जगन्नाथांचा रथ ओढण्याचं काम करणार आहेत उद्या. तर फार पवित्र दिवस आहे उद्या. जगन्नाथ रथयात्रा, जगातली सगळ्यात मोठी यात्रा जगन्नाथ रथयात्रा. जसं आपल्याकडे आषाढीचा उत्सव होतो तसं जगन्नाथपुरीमध्ये. जगन्नाथपुरी हे उडीसा प्रांतामध्ये समुद्राच्या कडेला वसलेलं आहे. तर भगवान जगन्नाथ कशा प्रकारे ही रथयात्रा लीला करतात हे आपण पाहूया. वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी एक असा विचार केला की आपण आपल्या ज्या लीला आहेत त्या पूर्ण करण्यासाठी गेलं पाहिजे. ज्या कारणासाठी मी सांगितलं होतं भगवद्गीतेमध्ये, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम. त्याचं काय झालं? कंसाला मारलं पाहिजे म्हणून भगवंतांनी हे वृंदावन किंवा गोकुळ नंदगाव सोडून भगवान श्रीकृष्ण मथुरेला आले. मथुरेला आल्यानंतर भगवंताचं वय 11 वर्षाचं साधारणपणे. त्या कंसाला मारलं कृष्ण आणि बलरामाने मिळून. आणि मग त्या गवळणींना वृंदावनाच्या सांगितलं होतं की मी असा जातो त्या कंसाला मारतो आणि असा माघारी येतो. भगवंताला न्यायला अक्रूर काका आले होते नंदगावमध्ये. त्या अक्रूराने सुंदर रथ आणला होता. तो रथ सजवला होता आणि सगळ्या गोपी श्रीकृष्णाला जाऊ नका म्हणून विनवत होत्या. आमचा प्राणच निघून जाईल तुम्ही गेला तर. या रथयात्रेची कथा या वृंदावनातल्या रथापासून सुरू होते. अक्रूराने आणलेला जो रथ होता त्या रथामध्ये भगवंत निघाले गोपींना सोडून. सोडोनिया गोपीना कृष्ण रथामध्ये बैसला. अक्रूराने रथ सजविला, कृष्ण रथामध्ये बैसला. सोडोनिया गोपीना कृष्ण रथामध्ये बैसला. जावे वाटे त्यांच्या बरोबरी, महालात होई गलबला. सोडूनिया गोपीना कृष्ण मथुरेसी गेला. कृष्ण मथुरेसी गेला, कृष्ण मथुरेसी गेला. गोपींनाही जावंसं वाटतंय भगवंताबरोबर. पण भगवंताने वचन दिलं की असा जातो त्या कंसाला मारतो म्हणल्याने माघारी येतो म्हणजे लगेच. त्या गोपींचा प्राण टिकून राहिला कारण भगवंतानी शब्द दिला होता की मी माघारी जरूर येणार. सुंदर अशा सजवलेल्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण बसले आणि त्या रथामध्ये बसून भगवंत मथुरेमध्ये पोहोचले. मथुरेमध्ये चाणूर मुष्टिकसारख्या मोठ्या मोठ्या बलाढ्य राक्षसी योद्ध्यांचा वध केला. अंतसमयी त्या क्रूर अशा कंसाचाही वध केला भगवंतानी. आणि मग भगवान श्रीकृष्ण, तसं पाहायला गेलं तर वृंदावनला माघारी जायला पाहिजे होतं की नाही. भगवंताने सांगितलं होतं मी माघारी येतो म्हणून, पण भगवंत गेले नाहीत. भगवंत
त्या मथुरेवरती जरासंध आक्रमण करायचा. कंसाचा सासरा जरासंध. हां, त्या जरासंधाच्या 2 मुली होत्या, आस्ती आणि प्राप्ती. त्या दोघींना दिलं होतं कंसाला आणि मथुरेवर आक्रमण केलेलं. कारण आता कृष्ण आहेत ना तिकडे येतात, ते जिंकलेलं आहे मथुरा. आणि म्हणून जरासंध इतकं आक्रमण करायचा, ते सगळं सैन्य 18 अक्षयोनी सैन्य तो घेऊन आला जरासंध. काय असं म्हणतात, 23 अक्षयोनी सेना काय म्हणतात. प्रत्येक वेळेला 23 अक्षयोनी सेना काहीतरी घेऊन यायचा तो जरासंध. असं मथुरेवरती 17-18 वेळा आक्रमण केलं जरासंधाने. आणि म्हणून मग नंतर भगवंताने विचार केला, मथुरेचं नुकसान होतंय, लोक मारले जातील. आणि म्हणून त्यांनी काय केलं, म्हणले आता आपण काय करू की ही मथुराच कुठेतरी घेऊन जाऊ म्हणले भगवंत. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हटले, समुद्राच्या कडेला एक नगर निर्माण केलं भगवंताने, द्वारका धाम की. द्वारका पाहिली का आपण, द्वारका. हे द्वारकेमध्ये भगवंतानी समुद्राच्या कडेला सुंदर नगराचे निर्माण केलं. असं नगर निर्माण केलं, जगाच्या पाठीवरलं सर्वात मोठं आणि श्रीमंत नगर भगवंताने निर्माण केलं. आणि मग या द्वारका नगरीमध्ये भगवंतानी सगळे मथुरेचे लोक ट्रान्सफर केले. म्हणजे ही जी द्वारका आहे ही मथुराच आहे. मथुरेचे लोकच त्या द्वारकेमध्ये गेलेले आहेत. आणि जेव्हा द्वारकेमध्ये गेले तर तेव्हा त्याच्या मागं मग तो कालयवन पण आला वगैरे वगैरे, एका ऐकलं आपण सगळ्या. जेव्हा भगवंत द्वारकेला गेले, मग द्वारकेमध्ये भगवंतच काय चालू आहे हो, तिकडे कोण आहे. आधी तर एकटेच होते. भगवंतानी विवाह केला, रुक्मिणी माता की. रुक्मिणीशी विवाह केला भगवंतानी. आणि एवढ्यावरच भगवंत थांबले नाहीत. भगवंतानी मग सत्यभामा, जांबवती आणि बरंच काही हे प्रमुख 8 लग्न केली भगवंतानी द्वारकेमध्ये. आणि मग भगवंतानी 16,100 अजून लग्न केले. ते जे राण्या होत्या, कुमारिका होत्या, ज्यांना एका राजाने पकडलं होतं, राक्षसाने पकडलं होतं, तर त्यांच्याबरोबरही भगवंतानी लग्न केलं. बघा, भगवंत म्हटले होते मी कंसाला मारून माघारी येतो, पण भगवंत गेले पुढं. नुसतं पुढंच गेले नाही, राजा बनले, लग्न केले, 16,160 लग्न केले भगवंताने. आता काय करायचं, तिकडंच गुंतलं. संसार तर भयानक आहे. संसारामध्ये एकदा माणूस अडकला की मग लय अवघड आहे. भगवंत सुद्धा संसारात अडकले हो. 16,160 लग्न केले आणि संसारात अडकले. वृंदावनचं काय, आठवण तरी येते, परंतु काय करणार. उद्धव मोही ब्रज विसरतो नाही. हे उद्धवा, मला वृंदावनची फार आठवण येते रे. मी नाही वृंदावनला विसरू शकत नाही. त्या बालगोपाळांना मी नाही विसरू शकत. त्या वृंदावनच्या व्रजगोपिकांना, गवळणींना नाही विसरू शकत मी. भगवंत बोलतायत. पण करणार काय, संसार. बरेच जण म्हणतात की आम्हाला देवाला यायचं आहे, मंदिरात यायचं आहे, पण कामच उरकत नाहीत. तसं भगवंत झालं आहे, भगवंताची कामच उरकणं झाली. एक झालं की एक झालं की एक, 16,000 लग्न आणि मग त्यांचे मुलं, प्रत्येकाला 10-10 मुलं. लाखोंचा संसार आहे भगवंताचा. आठवण तर येते भगवंताला. भगवंत रात्र रात्र रडतात, वृंदावनाला जायचं आहे, वृंदावनाला जायचं आहे म्हणून. पण भगवंतांना जाता येईना वेळ काढून. आणि तसंही भगवंत राधा राणीचं स्मरण करतात द्वारकेमध्ये राहून. राहतायत द्वारकेला, स्मरण करतायत राधेचं. राधे 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 म्हणून रात्रभर असे ओरडतायत. तर अशा प्रकारे भगवंताच्या विरहाची अवस्था आहे. प्रेम जे असतं ना, प्रेम, विरहामध्ये प्रेमाचा अनुभव येतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीपासून लांब जातो तेव्हा मग ते आठवण येते आणि मग तेव्हा समजतं की किती प्रेम आपलं आहे, नाही की नाही. जवळ असल्यानंतर एवढं काही जाणवून येत नाही, पण एखादा जवळचा व्यक्ती लांब गेल्यानंतर मग त्या प्रेमाची जाणीव व्हायला लागते. तसं भगवंताला झालं की ह्या आठवण यायला लागली भगवंताला.
आणि मग जशी आठवण यायला लागली भगवंताला, भगवंताची इच्छा आहे जावं वृंदावनला. आणि इकडं वृंदावनच्या लोकांची अवस्था काही वेगळी नाही. या सर्व गोपिकांनी प्राण धरून ठेवलेला आहे, कंठामध्ये आलाय प्राण, काय म्हणायचं. या गोपी सगळ्या प्राण धारण केलाय गोपींनी, कारण त्यांना वाटतं की कृष्ण येतील. त्यांनी शब्द दिलाय आम्हाला माघारी येतो म्हणून. म्हणून जिवंत आहेत सगळ्या गोपी. असं कृष्णाने फसवलंय. 100 वर्ष झाले अजून आले नाहीत. हे उघड उघड दिसतंय सर्वांना. तरी सुद्धा त्या गोपींची इच्छा आहे, नाही 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 नाही, मी आता जर प्राण त्याग केला, मी आता जाते, मरूनच जाते, पण आता जर मी प्राण त्याग केला आणि समजा थोड्या वेळाने कृष्ण आले तर मग श्रीकृष्णांना वाईट वाटेल की अरे काय मी येतो म्हटलं होतो. मग गोपी गेल्या, माझ्या प्रिय सख्या या गवळणी गेल्या, हे कळल्यानंतर कृष्णाला दुःख होईल. मग आम्ही कृष्णाच्या दुःखाला कारणीभूत ठरू. आमच्यामुळं कृष्णांना एवढा त्रास कशाला, म्हणून आम्ही प्राण ठेवलेले आहेत, नाहीतर आम्ही कधीच मेलो असतो. भगवंताच्या सुखाची इच्छा करतात गोपी. आणि अशा प्रकारे या गवळणींची पण इच्छा आहे श्रीकृष्णाला भेटायची, श्रीकृष्णांची इच्छा आहे गवळणीला भेटायची. आणि वृंदावनची अवस्था बेकार आहे. जसं आपण कोरोनामध्ये अवस्था होती आपली, कुणी घराच्या बाहेर पडत नव्हतं, सगळे घाबरून घरामध्ये बसलेले असायचे, जिकडं पाहिलं तिकडं शुकशुकाट. तसं वृंदावनची अवस्था 100 वर्ष झाली. जिकडे पाहिलं तिकडं शुकशुकाट. गोकुळात जावा, नंदगावला जावा, गोवर्धनला जावा, वृंदावनला जावा, मथुरेत जावा, सगळीकडे शुकशुकाट. कुणी कुणाशी बोलत नाहीये, क्वारंटाईन केल्यासारखं सगळे आपल्या आपल्या घरामध्ये बसलेले आहेत, कुठले काम करत नाहीये आणि दिवस रात्र रडतायत, जेवायचं खायचं प्यायचं भान नाहीये. इतकी भयानक अवस्था त्या गवळणींची झालेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी या ज्या गवळणी आहेत त्यांना वाटते कधी एकदा श्रीकृष्णाचं दर्शन आम्हाला होईल. मग त्यातनंही काही गोपींनी ठरवलं, सर्व वृंदावनच्या लोकांनी ठरवलं, त्यांना बातमी कळाली की म्हणले श्रीकृष्ण येणार आहेत. कुठं? वृंदावनला तर नाही, पण श्रीकृष्ण येणार आहेत कुरुक्षेत्राला. सूर्यग्रहण लागणार आहे तेव्हा श्रीकृष्ण येणार आहेत द्वारकेवरनं. सूर्यग्रहणामध्ये कुरुक्षेत्रामध्ये स्नान करणं याला फार महात्म्य आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी, ग्रहणाच्या दिवशी तीर्थामध्ये जाऊन स्नान करायचं असतं. तर त्यांना वाटलं की आता कुरुक्षेत्र एक महान आणि पवित्र तीर्थ या धरातलावरच. कुरुक्षेत्रावर जिकडं महाभारत घडलं तिकडे भगवंत येणार आहे अशी बातमी त्यांच्या, पक्की बातमी त्यांना कळाली. मग सगळ्या वृंदावनच्या लोकांनी ठरवलं की आता जायचं. म्हणले चलो कुरुक्षेत्र धाम की. बैलगाड्या सजल्या, सगळ्यांनी सगळा लवाजमा घेतला आणि कुरुक्षेत्राच्या भूमीकडे सगळे निघाले. आणि म्हटले काय माहिती आहे का त्यांचा उद्देश काय? म्हणले आता कुरुक्षेत्राला गेलं की आपला जो कृष्ण आहे ना, कृष्ण त्याला घ्यायचा, गाडीत घालायचा आणि धरून त्याची इच्छा असो किंवा नसो त्याला घेऊन वृंदावनला माघारी यायचं. आम्ही कृष्णाला घेऊन येणार, आम्ही कृष्णाला घेऊन येणार, असं मनामध्ये निर्धारच केला आहे त्याने आता. आणि असे निघाले. नुसतं दर्शनच नाही, तर त्या श्रीकृष्णाला आम्ही बैलगाडीत घालून त्याला घेऊन येतो इकडे, असा निश्चय करून सगळे वृंदावनचे लोक गवळणी निघालेले आहेत कुरुक्षेत्राला. तिकडून भगवान श्रीकृष्ण सुद्धा तिकडून निघालेले आहेत कुरुक्षेत्राला. कुरुक्षेत्र हे वृंदावनच्या आणि द्वारकेच्या मध्ये. तसं वृंदावनपासून जवळ, द्वारकेपासून थोडं लांब. आणि मग कुरुक्षेत्राच्या भूमीवरती तिकडून श्रीकृष्ण आले. श्रीकृष्ण एकटे कसे येतील? परिवारासह आले. हजारो त्यांच्या बायका घेऊन श्रीकृष्ण तिकडनं आलेले आहेत. बरोबर, बरेच उद्धव आणि बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा सगळे आहेत. सगळे आले कुरुक्षेत्रावरती स्नान करण्यासाठी. मग असाच
तंबू पडलेले आहेत असे त्या कुरुक्षेत्राच्या भूमीवरती सगळे लोक आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी श्रीकृष्णांचा मोठा भाऊ, काय नाव त्यांचं, बलराम. त्या बलराम दादाच्या आईचं नाव काय हो, रोहिणी. काय नाव, ही रोहिणी माता जी आहे, मग ती बसली होती. मग त्या ठिकाणी द्वारकेच्या ज्या राण्या आहेत, त्या राण्या म्हटल्या आमचे जे श्रीकृष्ण आहेत ना, हे श्रीकृष्ण सारखं वृंदावन वृंदावन वृंदावन, राधे 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 असंच करत असत. झोपेत पण चावळतंय ते वृंदावन वृंदावनच. एवढी पोरं लेकरं बाळं, आम्ही एवढ्या सुंदर बायका, ते राधा कोण आहे, बालगोपाळ कोण आहे, ते वृंदावन नेमकं काय आम्हाला सांगता का म्हटले. सारखं ते वृंदावनचं नाव घेत आहेत. असं म्हटल्यानंतर म्हणले ठीक आहे, सांगते म्हणे. वृंदावनला वर्णन करायचं म्हणजे फार मोठं हृदय लागतंय त्याला ऐकायला सुद्धा. एवढं लगेच समजत नाही वृंदावन काय आहे. मग सर्वांनी म्हटलं ठीक आहे, पण म्हणले आता वृंदावनची अवस्था फार बेकार आहे. वृंदावन होतं, फार लीला केल्या तिथं भगवंताने, पण आता मात्र भयानक परिस्थिती आहे. त्या गवळणींचं किती प्रेम श्रीकृष्णांवरती हे जर मी वर्णन करायला लागले तर म्हणले फार भयानक वर्णन होऊन जाईल म्हणले सगळं. त्या कशा जगतायत त्या गवळणी श्रीकृष्णाच्या शिवाय, हे वर्णन करायचं म्हणजे फार अवघड आहे म्हटले. बरोबर म्हणले नाही नाही आम्हाला सांगा सांगा म्हणले, आम्हाला सांगा कसं काय नेमकं वृंदावन काय आहे, त्या गवळणीबद्दल सांगा, त्या राधेबद्दल सांगा आम्हाला. ही राधा नेमकी कोण आहे, किती प्रेम करते ती. माझ्यापेक्षा, रुक्मिणी बोलते, माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते का राधा, किती प्रेम करते ही राधा, आम्हाला जरा सांगा. असं म्हणल्यानंतर म्हणले ठीक आहे सांगते म्हणे. पण इकडं ते कृष्ण, बलराम, त्यांची बहीण सुभद्रा हे कुठं दिसले नाही पाहिजे म्हणे. त्यांनी जर ऐकलं हे की तुम्ही इकडं आहे आणि तुमच्या विरहामध्ये हे लोक किती त्रास सहन करतायत, त्यांनी जीव धरून ठेवलाय, जीव मुठीत आलाय त्यांच्या, असं धरून ठेवलाय, जगनात पण आणि मरेनात पण, अशी अवस्था झाली वृंदावनच्या लोकांची. म्हटले तुम्हाला काय करायला लागेल, गुपचूप सांगते म्हणे. त्या सर्व राण्यांना एकत्र केलं एका हॉलमध्ये आणि त्या ठिकाणी हे सांगायला सुरू केलं. काय वृंदावन कसं आहे, वृंदावनचे लोक किती प्रेम करतात भगवंतांवर, हे सगळं सांगायला सुरू केलं. आणि जसं सांगायला सुरू केलं तर रोहिणी मातेच्याही डोळ्यातनं अश्रू येत आहेत. इतक्या विरहाच्या कथा आहेत या सगळ्या. भगवंत सोडून गेल्यापासून काय काय घडलंय, त्या नंदबाबांचं काय झालं, यशोदेचं काय झालं, बालगोपालांचं काय झालं, मित्रांचं मैत्रिणींचं काय झालं, गवळणींचं काय झालं, किती विरहामध्ये रडतायत हे लोक रात्रंदिवस श्रीकृष्णाच्या, सगळं सांगायला सुरू केलं. आणि सुरू केल्यानंतर ही कथा सांगत असताना त्या दरवाजावरती काही रक्षक ठेवले होते. त्यांना सांगितलं होतं इथं जर श्रीकृष्ण आणि बलराम आले त्यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही. त्यामध्ये विशेष म्हणजे सुभद्रा मैयाला सांगितलं होतं. सुभद्रा मैयाला सांगितलं आत येऊ देऊ नको बरं का, आत येऊ देऊ नको. ती 2 पोरं आली तर आत येऊ देऊ नको, कारण काय होईल माहिती का, पोरं नाही राजा, आता द्वारकेचा राजा आहे ते. म्हणले कारण त्यांना जर कळलं की एवढी बेकार अवस्था चालू आहे वृंदावनमध्ये, कदाचित ते द्वारका सोडून जातील वृंदावनला. मग बसा बोंबलत, तुमचा नवरा जाईल तिकडे वृंदावनला जर ऐकलं तर. त्यामुळे म्हणले आता त्यांना त्यांच्या कानावर नाही पडलं पाहिजे हे सगळं, किती प्रेम करतात हे लोक ते. आणि म्हणून भगवंताने काय केलं, भगवंत अंतर्यामी आहे, भगवंताला कळली कथा चालू आहे. भगवान श्रीकृष्ण तिकडं गेले, हजारो गोपी बसलेले आहेत ऐकत तिकडं. आणि भगवंत गेले, म्हणले आम्हाला पण ऐकायचं आहे म्हटले. ते म्हणले ओनली लेडीज, इकडं काय फक्त द्वारकेच्या राण्या आहेत म्हणले, बाकी कोणाला तिकडे प्रवेश नाही म्हणले. भगवान श्रीकृष्ण म्हणले नाही नाही, म्हणले आम्ही कुठं प्रवेश मागितलाय म्हटले, आम्हाला प्रवेश नकोच आहे, आम्ही दरवाजावरती बसून ऐकतो म्हणले. सुभद्रा मातेला विनंती केली, बहिणीला थोडीशी फूस लावली.
ती म्हणले ठीक आहे आत नाही यायचं, बाहेरनं ऐकायचं. मग भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोघंही ऐकतायत. काय ऐकतायत? रोहिणी माता सांगते की किती प्रेम करतात हे लोक वृंदावनचे. अशा प्रेमी भक्तांना सोडून श्रीकृष्ण द्वारकेला आलेले आहेत. सगळ्याचं अंतःकरण भरून आलेलं आहे. आणि इतक्यात श्रीकृष्ण आणि बलराम तिथं आलेले आहेत. त्यांनी सुद्धा ऐकलं. म्हणले आपण त्यांना सोडून आलोय, आपण लय मोठी चूक केली. एवढं प्रेम करतात हे लोक माझ्यावरती. रोमांच कंपा शुतरंग भाजो, रोमांच उभे राहिले अंगावरती भगवंताच्या, श्रीकृष्णांच्या, बलरामांच्या. आणि त्यांची बहीण कोण? सुभद्रा मैया की. त्या सुभद्रेच्या अंगावरही रोमांच उभे राहिले. आणि विरहामध्ये काय झालं बघा. प्रेम कसं असतं, प्रेम खरं प्रेम कसं असतं. त्या विरहामध्ये भगवान श्रीकृष्णांचे डोळे असे मोठे 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 झाले आश्चर्याने. बाप रे, एवढं प्रेम करतात का माझ्यावरती. आश्चर्य झालं त्यांना. आणि भगवंतांचे जे हात आहेत ते आकुंचन पावले. भगवंताचे हात असे आकुंचन पावले. आणि भगवंताचे जे पाय आहेत ते पाय सुद्धा भगवंताच्या आतमध्ये गेले असे. हे एक अष्टसात्विक भाव तयार झाला भगवंतांचा ते ऐकल्यानंतर प्रेमामध्ये. आपल्याला कधी कधी असं होतं की नाही, होतं की नाही, अंगात आल्यावर होतं की असं. अंगात आल्यावर काय लिंबाचा पाला खाल्ला तरी कळत नाही. बरोबर आहे की नाही. आणि काय नाचतंय कसं नाचतंय काय कळत नाही. तसंच काय झालं असेल. अंगात तर नाही आलं भगवंताच्या, परंतु भगवंतांच्या ते अष्टसात्विक भाव तयार झाला. डोळे मोठे झाले, केस उभा राहिले अंगावरती, आणि हात असे आकुंचन पावले. पायाचा पत्ताच नाही. आणि बलरामांचं सुद्धा तेच वर्णन. सुभद्रा मातेचं स्वतःच झालं. ते ऐकली कथा वृंदावनच्या प्रेमाची. आणि अशा प्रकारे एक भगवंताचं ते रूप तयार झालं. कसलं रूप भगवंताचं? एवढे मोठे डोळे, हात नाहीत, आत गेलेले हात, छोटेसे हात थोडेसे बाहेर आले, पाय पण गेले भगवंताचे विरहामध्ये. हे अचिंत्य आणि अवर्णनीय आहे. भगवंताची लीला आहे. आपले समजण्याच्या पलीकडे असं कसं झालं. ते खरं प्रेम काय असतं ते समजल्यानंतर ह्या गोष्टी कळतात सगळ्या. मग अशा प्रकारे भगवंताचं जे रूप तयार झालं त्या रूपाचं नाव जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मैया की. हे रूप भगवंताचं तयार झालं कुठं? कुरुक्षेत्रावरती. आणि असं वर्णन त्या गोपींनी प्रयत्न केला, वृंदावनच्या लोकांनी प्रयत्न केला. त्यांनी पाहिलं की श्रीकृष्णाला पाहिलं. श्रीकृष्णाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. आणि आता बासरी नाही आहे श्रीकृष्णांकडे. थोडं वाईट वाटलं. अरे आपला कान्हा किती बदलला आहे ना. माणसं शहरात गेले की किती बदलतात ना, आहे की नाही. गाव सोडून फॅशन करतात, नवीन नवीन कपडे घालतात फाटलेले, काय नवीन हेअरस्टाईल करतात. गावात असलं की साधं राहतात. वृंदावन सोडलं बिचाऱ्याने. डोक्याला पगडी बांधत होता, अंगावर घोंगड टाकत होता, काठी घेऊन गायच्या मागे फिरत होता. तोच आमचा कन्हैया आहे, कान्हा आहे. आणि आज बघा सोन्याचा मुकुट घातलेला आहे. थोडंसं सुरुवातीला वाईट वाटलं गोपींना, पण नंतर त्या भगवंताचा विरह पाहिला आणि ते जे रूप आहे गोपींनी बघितलं. आणि कृष्ण बलरामला आणि त्या सुभद्रा मातेला रथामध्ये बसवलं आणि मनानेच त्या तिघांना ओढत ओढत वृंदावनला आणल्याचं वर्णन आहे. असं कृष्ण आले सुद्धा. ती कथा मी आता नाही सांगणार तुम्हाला. ती मोठी कथा आहे की कशा प्रकारे भगवंत आले वृंदावनला. शेवटी आले. पण इथं असं वर्णन आहे की त्या मनानेच गोपींनी काय केलं, रथामध्ये बसवलं. आणि भगवंताला कसं आणणार,
द्वारकेचा राजा आहे ना, त्याला कसं ओढत आणणार आता? ते गेले होते खरं, बैलगाडी त्याला बसवायचं त्याला घेऊन यायचं म्हणून, पण तिथला तो जो प्रसंग पाहिला, अरे हे तर फार मोठं झालं आहे आता, कासे पितांबर आणि काय काय घातले, डोक्याला मुकुट आहे, आणि अशा या राजाला कसं वाढायचं आपण? म्हणून त्या गवळणीने काय केलं, वृंदावनच्या लोकांनी काय केलं, म्हणले त्या मनाचाच रथ तयार केला, त्या रथामध्ये त्या तिघांना बसवलं, आणि त्या ओढत ओढत त्या मनानेच ते भगवंताला हृदयात धारण करून वृंदावनला माघारी आले बिचारे. रिकाम्या हाती आले असंच म्हणावं लागेल, त्यांना काही भेटलंच नाही, पण एवढं तरी झालं की श्रीकृष्णाचं दर्शन झालं बऱ्याच वर्षानंतर. आणि म्हणून ते त्या रथामध्ये बसवून त्यांना घेऊन आले, रथामध्ये बसवून, मनाच्या रथामध्ये. लक्षात येते का तुमच्या? मनाने ओढलं त्यांना वृंदावनला, असं कल्पना केली त्यांनी, त्या रथामध्ये बसवलं भगवंताला, आणि मग घेऊन आले, हळूहळू हळूहळू त्या वृंदावनामध्ये घेऊन आले. बोला वृंदावन धाम की. अशा प्रकारे भगवंतांचं हे रूप आहे, ज्या रूपाला हात कसे आहेत असे, पाय नाही तसं, पायाचा पत्ताच नाही, डोळे असे मोठे, आश्चर्य झाले भगवंतांना त्या डोळ्यामध्ये, एवढे मोठे डोळे आहेत भगवंतांचे. तर मी काय सांगत होतो, जेव्हा वृंदावनला मनाने आणलं रथामध्ये बसवून, नारदांनी हे रूप पाहिलं. नारदांना हे रूप जगन्नाथांचं आत्ता तयार झालं काय हो? जसं पांडुरंग आत्ता तयार झाले काय? हे जसं निर्माण झालंय हे विश्व तेव्हापासूनच हे रूप आहेत खरं तर, ते वेळोवेळी प्रकट होतात. जगन्नाथांचं रूप सुद्धा पूर्वीपासून आहे, तर ही लीला घडलेली आहे अशी. आणि मग काय झालं, त्या भगवंतांना द्वारका लीला भगवंतांनी संपवली. कृष्णे स्वधाम उपगते, भगवान श्रीकृष्णाने आपली लीला संपवली. कुठं माहिती आहे का तुम्हाला? सोरटी सोमनाथ, प्रभास क्षेत्र आहे तिकडे, समुद्राच्या कडेला भगवंतांतर्धान पावले भगवान श्रीकृष्ण, बलराम सुद्धा. आणि मग भगवंतांनी जेव्हा द्वारका लीला संपवली, तर इकडं आता जगन्नाथपुरी, भारताच्या 4 टोकाला 4 धाम आहेत. जर तुम्ही खाली गेला तर रामेश्वर आहे, श्रीरंगम पण आहे वैष्णवांसाठी, इकडे द्वारका आहे, पश्चिमेला की पूर्वेला, पश्चिमेला द्वारका, इकडे जगन्नाथपुरी आहे भारताच्या इकडं पूर्वेला, वर गेला हिमालयात तर बद्रीनाथ धाम की. 4 धामं आहेत, 4 कोपऱ्याला शंकराचार्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. मग जगन्नाथपुरी हे जे पुरी धाम आहे, हे पुरी धाम समुद्राच्या कडेला. आणि मग त्या ठिकाणी भगवान जगन्नाथ जे आहेत, इथे दरवर्षी रथयात्रा होते. ही रथयात्रा कशी होते, तर भगवान जगन्नाथांना रथामध्ये बसवलं जातं आणि 3 रथ तयार केले जातात. किती? एका रथामध्ये जगन्नाथ, दुसऱ्या रथामध्ये बलदेव, तिसऱ्या रथामध्ये सुभद्रा मैया. आणि हे 3ही रथ, त्याला घोडे वगैरे काय लावलं जात नाही, हत्ती लावले जात नाहीत. हे 3ही रथ ओढले जातात. कोणाद्वारे? भक्तांद्वारे ओढले जातात, भक्तांद्वारे. ते भक्त त्या रथाला दोरा बांधतात आणि ओढतात असे. तर का ओढतायत? वृंदावनला घेऊन चालले, वृंदावनला घेऊन चालले. तर हा भाव आहे, भाव की भगवंताला मनाने वृंदावनला घेऊन चालल्या, गोपींचा भाव आहे. आणि तशी प्रथा आजही जगन्नाथपुरीमध्ये आहे, कारण हे जगन्नाथाचं रूप भगवंतानी तिकडं पुरीमध्ये प्रकट केलं. कसं प्रकट केलं? ती फार मोठी कथा की जगन्नाथ कसे आले तिकडं. आणि तिकडे जे जगन्नाथ आहे, ते जगन्नाथ लाकडापासून तयार केले जातात. आता मूर्त्या आपल्याकडे कसं दगडाच्या बनवतात, मार्बलच्या बनवतात, काळ्या पाषाणाच्या बनवतात, पण तिकडं जे भगवंत आहेत ते कसे बनतात? लाकडापासून. दारू ब्रह्म, दारू म्हणजे प्यायची दारू नाही, दारू म्हणजे संस्कृत शब्द आहे, लाकूड.
तर हे दारू ब्रह्म म्हटलेलं आहे, लाकडापासून फार उंच विशाल भगवंत. हं? आणि ते भगवंत असं बघितलं की वाटतं त्याला नाक नाही, कान नाही, पाय नाही, नुसतं मोठे डोळे आहेत दोन असे. हं? आपल्या भाषेमध्ये साध्या सरळ मराठी भाषेत सांगायचं तर म्हसोबासारखं दिसायला. हं? जगन्नाथ. मी जेव्हा पहिल्यांदा जगन्नाथांची मूर्ती पाहिली 15-20 वर्षापूर्वी, असं वाटलं की हा काय म्हसोबाच आहे. नुसते डोळे आहेत असे दोन, कान नाही, हात नाही, काय नाही. नंतर कळलं की त्या म्हसोबाचा बाप आहे म्हणून. हं? ते जगन्नाथ आहेत. तर जगन्नाथ लाकडापासून बनतात. तर समुद्रामध्ये लाकडं वाहत आली, 3 ओंडके आले, त्याच्यापासून ते मूर्त्या घडवल्या आणि त्याची स्थापना स्वतः ब्रह्माजींनी केलेली आहे जगन्नाथपुरीमध्ये. ब्रह्माजींनी स्थापना केली जगन्नाथपुरीमध्ये त्या भगवंताची. अतिभव्य विशाल मंदिर बांधलं जगन्नाथपुरीमध्ये. आणि भगवंताला विशेष म्हणजे जेवण्यासाठी, भगवंताला जर जेवण्याची इच्छा झाली, भगवंताला भोग लागतो तिकडे जगन्नाथपुरीमध्ये. खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत भगवंत. असं भगवंत वृंदावनला प्रसिद्ध आहेत लीला करण्यासाठी, खेळण्यासाठी. खेलन वन, वृंदावनमध्ये एक वन आहे, खेलन वन. खेळण्यासाठी भगवंत जातात वृंदावनला, चोरी करण्यासाठी, मज्जा करण्यासाठी. आणि भगवंत झोपण्यासाठी जातात. श्रीरंगम धाम की खाली आहे श्रीरंगम, रामेश्वरकडे जाताना तिकडे भगवंत असे झोपलेले आहेत. आणि मग अनंत पद्मनाभमध्ये तसंच स्वरूप आहे भगवंताचं. आणि भगवंताला जेव्हा लग्न करायचं आहे तेव्हा भगवंत तिरुपती बालाजीला जातात. बालाजीमध्ये भगवंताचं लग्न आहे, पद्मावतीश भगवंत लग्न करतात तिकडे. आणि तेच भगवंत तपस्या करायची आहे तेव्हा बद्रीनाथ धामामध्ये जातात, वरती जाऊन नर नारायण ऋषींच्या रूपाने हिमालयात जाऊन तपस्या करतात भगवंत. आणि तेच भगवंत मग जेव्हा दर्शन देण्याची वेळ येते भक्तांना तेव्हा पंढरपूरमध्ये येतात. आणि जेव्हा त्या भगवंताला जेवायचं आहे तेव्हा भगवंत जगन्नाथपुरी धाम की जगन्नाथपुरीमध्ये जातात. म्हणून असं म्हटलेलं आहे, एकदा अशी घटना घडतेच खरं तर. हे जगन्नाथपुरी एवढं का महत्त्वाचं आहे, विशेष करून कलियुगामध्ये. असं म्हटलेलं आहे जी काशी आहे वाराणसी हे मुक्तिधाम सांगितलेलं आहे. मुक्तिधाम सांगितलेलं आहे, परंतु असं म्हणलेलं आहे कलियुगामध्ये मुक्तीचं धाम काशी नाही जगन्नाथपुरी आहे म्हटले. एक काशीला नाही गेलं तरी चालेल, जगन्नाथपूरला गेलं पाहिजे. माताजी म्हणणार आधी सांगायचं नाही, आधी नेऊन आणलं काशीला, आता म्हणतात जगन्नाथपूरला जावा. काशीला नाही गेलं तरी चालेल. महादेव एकदा गेले जगन्नाथपुरीला, म्हणले काय लोक येणं झालेत, म्हणले काशीला काय झालं. ते म्हणले कलियुगामध्ये मुक्तीचं धाम जगन्नाथपुरी आहे म्हटले. एकदा जो कोणी त्या गर्भगृहामध्ये बसलेल्या किंवा रथावर बसलेल्या जगन्नाथाचं दर्शन करतो तो संसारातनं मुक्त होतो असं म्हणलेलं आहे. नुसतं एकदा दर्शन करायचं आहे जगन्नाथांचं जगन्नाथपुरीमध्ये जाऊन. आणि उद्याच्या दिवशी जो जाणार, जगन्नाथ बाहेर येतात, रथावर बसतात, त्यांना ओढायची संधी जर तुम्हाला भेटली तर जीवनाचं कल्याणच झालं, असंही वर्णन आहे. मग हे जगन्नाथांचं दर्शन दुर्मिळ आहे तसं बघायला गेलं तर. पण कलियुगामध्ये फार म्हणजे नशीब आहे आपलं की कलियुगामध्ये असं म्हटलंय की तुम्हाला सत्ययुगामध्ये जर भगवंताची कृपा प्राप्त करायची आहे तर बद्रीनाथला जावा, त्रेतायुगामध्ये रामेश्वरला जावा किंवा श्रीरंगमला जावा, द्वापार युगात जर तुम्ही जन्माला आलेला असाल तर तुम्ही द्वारकेला जावा, आणि कलियुगामध्ये जर जन्माला आला असाल तर जगन्नाथपुरीला एकदा गेलंच पाहिजे. एकदा तरी त्या जगन्नाथाचं दर्शन घेतलं पाहिजे, तर पुन्हा जन्म होत नाही असं म्हटलेलं आहे. जो जगन्नाथांचं दर्शन करतो, डोळे भरून दर्शन जगन्नाथांचं, फार कृपाळू भगवंताचा अवतार आहे. तिकडे कोणतंही विधी निषेध काही सुद्धा नाही बघा जगन्नाथांना. साधे भोळे भगवंत आहेत.
आणि पहिले तर भगवंताला स्पर्श पांडुरंगासारखा व्हायचा, नंतर नंतर ते काही कारणास्तव बंद झालं, काही आक्रमणं झाली त्याच्यामुळे बंद झालं. नंतर पांडुरंगासारखंच जगन्नाथांना स्पर्श व्हायचा, आलिंगन दिलं जायचं. पण नंतर ते बंद झालं जगन्नाथांना तसं करण्याचं. तरी दर्शन तरी होऊ शकतं जगन्नाथांचं. हां, उद्या जर गेला तुम्ही, जायचं का आता, तर मग हात लावू शकता जगन्नाथाला. मंदिरातनं बाहेर आले की सगळे स्पर्श करू शकता तुम्ही. त्या रथावर जाऊन भगवंताला पाया पडू शकता, त्यांना हात लावू शकता. आजही भगवंत लीला करतात जगन्नाथपुरीमध्ये, प्रकट अवस्थेमध्ये भगवंत आहेत. आणि कृपा भगवंत कशी देतात जगन्नाथपुरीमध्ये? प्रसाद. जगन्नाथ का भात जगत पसारे हात. जगन्नाथांचा भात आहे, भात. भाताच्या रूपाने कृपा आहे तिकडे. हां, पंढरपुरामध्ये दर्शनाच्या रूपाने कृपा आहे, चरण दर्शनाच्या रूपाने. तिकडे भात, भगवंता प्रसाद खाल्ला की दर्शन झालं. प्रसाद मिळाला की काय म्हणायचं, दर्शन झालं जगन्नाथांचं. मग ह्या जगन्नाथांचं जे स्वरूप आहे हे तर होतच, पण चैतन्य महाप्रभूंनी 550 वर्षापूर्वी हे जगाच्या पुढं हे स्वरूप, भारताच्या पुढे हे स्वरूप मांडलं. चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत आहेत, पण जगन्नाथपुरीमध्ये चैतन्य महाप्रभू त्यांच्या आयुष्यामधले जवळजवळ किती वर्ष राहिले? किती वर्ष राहिले? चैतन्य महाप्रभूंचं आयुष्यच आधी कमी. त्यामधले चैतन्य महाप्रभू 24 वर्षाचा असताना संन्यास घेतला. चैतन्य महाप्रभूने 24 वर्ष चैतन्य महाप्रभू बंगालमध्ये, मायापूरमध्ये. त्यानंतर 6 वर्ष आपल्याकडे दक्षिण भारतामध्ये, 30 वर्ष झाले. आणि उरलेली 18 वर्ष चैतन्य महाप्रभू कुठं राहिले तर जगन्नाथपुरीमध्ये राहिले. चैतन्य महाप्रभू 3-4 दिवसापेक्षा कुठेही जास्त राहिले नाहीत. ते चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये 18 वर्ष राहिले. गंभीरा नावाचं एक ठिकाण आहे इकडे. का तर ते जगन्नाथपुरी धाम फार महत्त्वाचं आहे. कलियुगामध्ये साक्षात कृष्ण प्रकट अवस्थेमध्ये तिकडे आहे. आणि म्हणून जगन्नाथपुरीमध्ये त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू राहिले. आणि रथयात्रेच्या वेळेला चैतन्य महाप्रभू नृत्य करायचे, त्या रथाच्या पुढे नृत्य करायचे. अतिशय विशेष नृत्य चैतन्य चरितामृत नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन आहे कशा प्रकारे नृत्य करायचे. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथांचा प्रचार प्रसार केला भारतभर. पण जगन्नाथ हे नाव त्यांचं जगन्नाथ जगाला माहीतच नाहीत. अमेरिका लोकांना, चीनच्या लोकांना कुठं जगन्नाथ माहिती आहेत? आफ्रिकेच्या लोकांना कुठं जगन्नाथ माहिती आहे? नाव जगन्नाथ, जगाचे नाथ, पण माहिती फक्त भारतीय लोकांनाच आहे, जगाला माहीत नव्हते. भगवंताने एक विशेष लीला केली. म्हणले हे जगन्नाथ आहेत तर जगापर्यंत पोहोचले पाहिजे, जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना माहीत झालं पाहिजे. या जगाचा जो नाथ आहे तो पुरीमध्ये बसलेला आहे. पुरीमध्ये बसला म्हणून काय पुरीनाथ नाही फक्त तो, तर तो जगन्नाथ आहे, जगाचा मालक आहे. हे प्रभुपाद महाराजांनी सिद्ध करून दाखवलं किंवा ते तशी लीला घडली. तर हे रथयात्रा वर्षातनं एकदा निघते. तर उद्याचा तो दिवस आहे. तर वर्षातनं एकदा या आषाढ महिन्यामध्ये भगवंत बाहेर येतात. का बाहेर येतात? डॉक्टर, व्हिजिटिंग डॉक्टर माहिती आहे का तुम्हाला? आपल्याकडे बी आहे. पेशंट जास्त आजारी असला की जाता येत नव्हतं पूर्वी. डॉक्टरला बोलवायचं, घरीच बोलवायचं डॉक्टरला. डॉक्टर घरी येऊनच चेक करणार, कारण पेशंट फार आजारी आहे. पहिलं असं असायचं, गाड्या वगैरे नसायचे जास्त, डॉक्टरच येऊन चेक करायचा घरी, कारण लय आजारी आहे ना. तसं आपण पण भरपूर आजारी आहे सगळे. भवसागरामध्ये भवरोग झाला आहे आपल्याला, ह्या संसाराचा रोग झाला आहे आपल्याला. आणि म्हणून भगवंत काय करतात, काही लोकांना मंदिरात येणं जमत नाही, वेळ नाही म्हणतात. भगवंत म्हणतात इतके कृपाळू भगवंत आहेत, रथावर बसून घरी येतात. बघा मला, बघा, माझं दर्शन करा. किती कृपाळू आहे बा भगवंत. आता एखादा व्यक्ती असतो मोठा, त्याशी त्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्याला भेटायची म्हटल्यानंतर. मोठा व्यक्ती असा कधी येतो का हो? पंतप्रधान येतो का असा कधी घरी?
बघा बघा मला, मी पंतप्रधान आहे भारताचा म्हणतो कधी. पण जगन्नाथ किती दयाळू आहेत बघा. रथामध्ये बसतात आणि म्हणतात बघा मला बघा, हं? आणि कृपा करतात भक्तांवरती. आणि कुणीही हात लावू शकतो बाहेर आल्यानंतर. मंदिरात जाता येत नाही ना, तसं आजही फक्त हिंदू लोकांनाच प्रवेश आहे त्या मंदिरामध्ये जगन्नाथपुरीच्या. बाहेरच्या लोकांना सोडत नाहीत, विदेशी लोकांना सोडत नाहीत. आज पण जगन्नाथपुरीमध्ये मंदिरात सोडत नाहीत. मग त्या विदेशी लोकांची एवढी गर्दी असते उद्याच्या दिवशी त्या जगन्नाथाला पाहण्यासाठी. जगभरातनं लोक येतात या जगन्नाथाला पाहण्यासाठी. मुस्लिम लोक येतात, मुस्लिमांनाही प्रवेश नाही त्या मंदिरामध्ये. तर मुस्लिम लोकांची पण गर्दी असते जगन्नाथाला पाहण्यासाठी उद्याचा दिवस जेव्हा रथावर भगवंत बसतात. असं हे भगवंताचं स्वरूप आहे. रथावर बसले कारण आजारी लोकांना दर्शन देण्यासाठी येणार आहेत भगवंत, बाहेर येणार आहेत. तर ज्यांना ज्यांना मंदिरात जायला जमत नाही त्यांच्यासाठी भगवंत बाहेर आलेले आहे. आणि भगवंताच्या आता रस्त्याने एखादी यात्रा चालली, जत्रा चालली, वरात चालली, आपली काही इच्छा नसते बघायची, पण सहज रस्त्याने चाललंय ना आपण पण चाललोय म्हणले बघणार आपण काय आहे, कोणाचं आहे. किंवा तुम्ही जरी नाही बघितलं तरी तुम्हाला ते बघणार, अमकी अमक्याची गाडी गेली बरं का इकडनं. तसं जगन्नाथ आपल्याला पाहत आहेत. जेव्हा तुम्ही रथयात्रेला जाणार, रथ ओढायला जाणार, तर तो प्रेमाने रथ ओढायचा असतो. आणि हा रथ ओढण्याचे अनेक महात्म्य सांगितलेले आहेत पुराणामध्ये. जर कोणी चुकून जरी रथ ओढला जगन्नाथांचा तर ह्या भवबंधनातून, या संसार सागरामधनं तो पार होऊन जाणार या जन्मामध्येच. एकदा जरी त्या रथाची दोरी ओढली तर. मग आता सगळ्या जगातल्या लोकांना येणं शक्य आहे का हो मला सांगा? नाही ना शक्य. प्रभुपाद महाराजांनी कृपा केली. प्रभुपाद महाराज अमेरिकेमध्ये होते आणि अमेरिकेला गेले होते प्रचार करायला. तेव्हा एक घटना घडली. त्यांची एक शिष्य होती, तिचं नाव होतं मालती माताजी. काय नाव होतं? ही मालती एका काय म्हणायचं शॉपिंग मॉलमध्ये गेली. आजकाल आपल्याकडे आहेत ना मॉल, तेवढं किराणा सामान वगैरे मिळतं. त्या मॉलमध्ये गेले माताजी आणि त्या मॉलमध्ये त्यांना एक बाहुली दिसली. बाहुली, छोटीशी बाहुली दिसली अशी. आणि मग ती बाहुली घेऊन, ती लाकडाची बाहुली होती, ती घेऊन आले घरी. काळा कलर होता त्याला, 2 डोळे होते. तसं आता आपल्याकडे कसं एखादं काही चित्र विचित्र आणलं असं की लगेच त्याचं आकर्षण होतं, स्पायडरमॅन वगैरे असं काही काय. तर तसं त्यांना ती बाहुली दिसली आणि ती बाहुली घेऊन ते गेले. त्यांना फार आवडली आणि त्यांनी प्रभुपाद महाराजांना दाखवली. महाराज पहा म्हणे ही बाहुली किती छान छान आहे. प्रभुपादांना इतका आनंदही झाला आणि आश्चर्यही झालं. म्हणजे बाहुली नाही म्हणले, हे साक्षात जगन्नाथ आहेत. कुठं भेटले तुला? बघा जगन्नाथाने कसा प्रवेश केला अमेरिकेमध्ये. हे म्हणले कुठं भेटलं? हे म्हणले दुकानात होतं म्हणले खेळण्यात येतं, मॉलमध्ये मी बघितलं. तर ते पण हो म्हणले एकच होतं का? ह्याच्याबरोबर अजून 2 असायला हवे होते. एक पांढरी असेल, एक पिवळी असेल, अजून 2 बाहुल्या असतील म्हणले. तर ते म्हणले नाही म्हणले, मग आता बघावं लागेल मला. आणि मग ते गेले. पुन्हा मालती माताजी गेली त्या दुकानामध्ये. ते म्हणले अहो ह्याच्या बरोबर अजून 1-2 बाहुल्या असतील बघा म्हणले, छोटीशी. मग त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी एक पांढरी आणि एक पिवळ्या कलरची बाहुली त्यांना दिसली. तर ते जगन्नाथ, ते स्वरूप जगन्नाथांचं जे मी आता सांगितलं तुम्हाला, ते कोणी बाहुल्या नव्हत्या. ते कोण होते? साक्षात जगन्नाथ, बलदेव आणि यांची बहीण सुभद्रा. तिघांच्या मूर्त्या होत्या त्या. मग ते विदेशी लोकांना काय माहिती आहे देव आहे म्हणून, भगवंत आहेत म्हणून काय माहिती आहे लोकांना. घेऊन आले. घेऊन आल्यानंतर प्रभुपादांनी ओळखलं. म्हटले जगन्नाथांची कृपा झालेली आहे आता विदेशी लोकांवर. खऱ्या अर्थानं आता हे जगन्नाथ झाले. आणि मग हे जगन्नाथ तिकडं आले. अशा प्रकारे अमेरिकेमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला जगन्नाथाने. आणि मग ते म्हणले काय आहे, आम्हाला कथा सांगायची. मग प्रभुपाद महाराजांनी कथा सांगितली सगळी, जी मी तुम्हाला आता सांगितली. की कशा प्रकारे ह्या श्रीकृष्णांचं रूप तयार झालं. आणि मग ही भगवंताची योजनाच आहे म्हणले, आता ह्या अमेरिकेला आलेले आहे तिकडं. आणि मग सगळ्यांच्या विचाराने ठरलं की आपण आता जगन्नाथांचं मंदिर तयार करूया म्हटले. आणि मग त्या मालती मातांचे पती श्यामसुंदर प्रभू
त्यांना सांगितलं की म्हणले तुम्ही मूर्ती बनवा. मग त्यांनी लाकडापासून पुन्हा आहे अशी बघून मूर्ती बनवली. मोठे जगन्नाथ बनवले असे. जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा 3 मूर्त्या, सुदर्शन 4 असं बनवलं आणि त्याची विधिवत स्थापना झाली मंदिरामध्ये. अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को नावाचं शहर आहे. काय तुम्हाला नाही म्हणाले यायचं राहू द्या. ते सॅन फ्रान्सिस्को नावाच्या शहरामध्ये या मंदिराची स्थापना झाली. त्या गावाचं नाव बदललं प्रभुपादांनी. त्या विदेशमधल्या त्या सॅन फ्रान्सिस्को नावाच्या शहराचं नाव ठेवलं न्यू जगन्नाथपुरी, नवीन जगन्नाथपुरी. आणि मग त्यामध्ये जगन्नाथांचं मंदिर. मग प्रभुपाद महाराज गेले जगभर फिरायचे. मग ह्या लोकांना वाटलं की प्रभुपाद प्रवचनामध्ये म्हणलं ते भगवंत व्यक्ती आहेत, साकार रूपामध्ये आहेत, तर एका व्यक्तीप्रमाणे भगवंताची सेवा करायला पाहिजे. मग एकदा काय केलं, तिथल्या भक्तांनी ती भगवंताची जी मूर्ती आहे, एवढी मोठी मूर्ती जगन्नाथाची, ती मूर्ती घेतली. म्हणले तर प्रभुपाद तर म्हणले की भगवंताची साकार रूपामध्ये पूजा करायला पाहिजे, माणसासारखी त्यांना वागणूक दिली पाहिजे, नैवेद्य अर्पण केला पाहिजे, वस्त्र बदलले पाहिजेत. म्हणले मग आपण फिरायला जातो समुद्राच्या बीचवरती, मग भगवंताला बी नेलं पाहिजे म्हणले. म्हणून त्यांनी काय केलं, तिथल्या लोकांनी भक्तांनी मिळून त्या शहरामध्ये अमेरिकेतल्या त्या जगन्नाथांना घेतलं गाडीत आणि घेऊन गेले समुद्रावर फिरायला. समुद्रात फिरवून माघारी आणलं त्यांनी. मग एकदा प्रभुपाद आले आणि प्रभुपादांना समजलं की ही काय करते, तर मंदिरातल्या मूर्तीला घेऊन समुद्रावर फिरायला घेऊन जाते. हे कळाल्यानंतर प्रभुपाद म्हणले अरे असं नसतंय करायचं. जर तुम्हाला भगवंताला फिरायला न्यायचं भाव चांगला आहे तुमचा म्हणले, पण जर न्यायचं असेल तर त्याला विधी आहे आणि त्या विधीचं नाव आहे रथयात्रा. मंदिरातनं जर देवाला बाहेर काढायचं असेल तर त्याला सुंदर रथ बनवा आणि तो ओढत ओढत न्या आणि वर्षातनं एकदा मग तुम्ही असं करू शकता म्हणले. जसं अनेक दक्षिण भारतात आजही प्रथा आहे, पालखीमध्ये बसवून भगवंताला फिरवून आणतात बाहेर. फिरवलं पाहिजे भगवंताला. तर म्हणले का असं आहे का, असं आहे का. म्हटले बरं ठीक आहे, कसं करायचं. हां म्हणले वर्षातनं एकदा करायचं, वर्षातनं एकदा आषाढ महिन्यामध्ये हा दिवस येतो पंचमीचा. म्हणजे ठीक आहे. झाली सुरुवात. आता जगन्नाथाची पहिली रथयात्रा जगन्नाथपुरीच्या बाहेर पहिल्यांदाच, ते पण अमेरिकेमध्ये. ही यात्रा फक्त जगन्नाथपुरीमध्ये व्हायची, तर आता ही यात्रा अमेरिकेमध्ये होणार पहिल्यांदा. आणि ते कुणी केलं हो, प्रभुपादांनी केलं का काय, नाही काय केलं. स्वतः जगन्नाथ स्वतः आले ना, स्वतः त्यांनी लीला केली अशी. आणि मग काय झालं, रथ बनवला. रथ इतका सुंदर रथ बनवला आणि त्या रथावरती 3 रथ बनवले मोठे मोठे जगन्नाथपुरी सारखे. तिकडे काही पैशाला कमी नाही विदेशामध्ये. आणि सुंदर सजवलं आणि त्या रथावरती बसवले हे 3 लोक 3 रथामध्ये. आणि जगातली ही पहिली रथयात्रा जगन्नाथपुरी सोडून अमेरिकेमधली जगातली पहिली रथयात्रा. त्या काळामध्ये 10,000 लोक रथ ओढायला आले होते. 10,000 लोक रथ ओढायला आले होते आणि सक्सेस झाले. इट वॉज अ ग्रँड सक्सेस. हे सगळ्यात मोठं यश होतं प्रभुपादांचं. आणि अशा प्रकारे विदेशामध्ये ही यात्रा सुरू झाली. रथयात्रा जगन्नाथपुरीला होणारी यात्रा विदेशात सुरू झाली. आणि मग विदेशामध्ये जेव्हा ही यात्रा सुरू झाली तर त्यावेळेला मग सगळे म्हणले मग आता आमच्या पण शहरामध्ये यात्रा व्हायला पाहिजे. असं करत करत हे जगाचे नाथ, हे पुरीनाथ आता सगळ्या शहरामध्ये फिरायला लागले. मग न्यूयॉर्कमध्ये यात्रा झाली, मग लंडनमध्ये यात्रा झाली, लंडनमध्ये रथयात्रा सुरू झाली. आणि याचं एवढं प्रस्थ माजलं की जगन्नाथ कृपा करायला लागले लोकांवरती. लोक भक्त बनायला लागले, लोक आकर्षित व्हायला लागले जगन्नाथांकडे, भगवंतांकडे. आणि कलियुगाचे आराध्य देव आहेत ना जगन्नाथ. आणि मग अशा प्रकारे लंडनमध्ये सुद्धा मोठी रथयात्रा झाली.
लंडन हे शहर फार मोठं समजलं जायचं, आजही समजलं जातं आहे. तर जगन्नाथ आज अशी अवस्था आहे लंडनमध्ये आज पण. एवढी मोठी रथयात्रा होते लंडनमध्ये ही, की लंडनमध्ये एक चौक आहे, चौक. तो सगळ्यात मोठा चौक आहे, जगातला सगळ्यात मोठा चौक, जो नेहमी व्यस्त राहतो. तो चौक सुद्धा रथयात्रे दिवशी बंद असतो. सरकारने सुट्टी दिलेली आहे, शासकीय सुट्टी जाहीर केली लंडनमध्ये रथयात्रे दिवशी. भारतात नाही झाली. भारतामध्ये काही लोकांना माहीत पण नाही की रथयात्रा असते, बाबा जगन्नाथ असते ते. लंडनमध्ये सरकारी सुट्टी असते रथयात्रे दिवशी. लक्षात. आपल्याकडे रामनवमीला सुद्धा सरकार सुट्टी देत नाही, गोकुळाष्टमीला सरकार सुट्टी देत नाही. हे भयानक परिस्थिती भारतामध्ये आहे. पण प्रभुपादांनी ते करून दाखवलं विदेशामध्ये. अशा प्रकारे जगाचे नाथ जगापर्यंत पोहोचले आणि या लोकांपर्यंत पोहोचले. विदेशी लोकांवर कृपा करायला गेले जगन्नाथ. त्यांनी हात लावू दिला, त्यांना स्पर्श करू दिला, जगन्नाथांचं दर्शन झालं लोकांना त्या. तर अशा प्रकारे जगामध्ये जेवढे देश आहेत आता, प्रत्येक देशामध्ये, पाकिस्तानमध्ये सुद्धा, अफगाणिस्तानमध्ये सुद्धा, वेगवेगळ्या देशामध्ये, आफ्रिकेमध्ये सुद्धा जगभर रथयात्रा होते. तर जगन्नाथांना पाहायचं आहे, डोळे भरून पाहायचं आहे त्या भगवंताला. कलियुगामध्ये एकदा तरी जगन्नाथपूरला जायचं आहे आणि त्या जगन्नाथात दर्शन करायचं या डोळ्यांनी. असं आपल्याकडे कशी प्रथा आहे, काशीला गेलं पाहिजे एकदा, तसं आता जगन्नाथपूरला एकदा गेलंच. आपण जर वैष्णव आहात, श्रीकृष्णाचे भक्त आहात, तर तुम्ही जगन्नाथपूरला गेलं पाहिजे. आणि जगन्नाथ भगवंताच्या अनेक लीला आहेत. जगन्नाथ आणि पंढरीनाथ काही वेगळं नाही बरं का, पण थोडासा फरक मी तुम्हाला सांगतो. असं कम्पेरेटिव्ह नाही किंवा असं तुलना करायची नाही. भगवंताची तुलना कशी आपण करणारे कोण म्हणा, पण भाव भगवंताचा असतो. कसा भाव असतो? पांडुरंगाचे हात कुठे आहेत? तो कुठं आहेत? वर आहेत का खाली आहेत? कमरेवर आहेत असे भगवंताचे. जगन्नाथांचे हात कुठे आहेत? असे पुढे आहेत. चैतन्य महाप्रभूंचे हात कुठे आहेत? असं असं आहे की नाही. प्रत्येकाचे काहीतरी अर्थ आहे. पांडुरंगाचे हात कमरेवर काय आहेत? वाट बघतायत, माझा भक्त येईल. आणि दुसरा अर्थ सांगितला शंकराचार्यांनी काय, या संसाराचं पाणी, भवसागराचं पाणी एवढं आहे, एवढं नरड्याला आलंय, गटांगळ्या खातोय त्याच्यामध्ये आपण संसारामध्ये. जो कोणी अशा भगवंताची, कशा भगवंताची, कमरेवर हात ठेवलेल्या भगवंताची शरण घेतो, त्याच्यासाठी पाणी एवढंच आहे, कमरे एवढं पाणी. कमरे एवढ्या पाण्यातनं कोणी पण जाऊ शकतो की नाही हो पलीकडं? जाऊ शकतो की नाही? म्हणून पांडुरंगाची शरण. पण या पांडुरंगापेक्षाही पुढचं वर्जन आहे जगन्नाथ. कमरेवर हात नाहीत त्यांचे, हात कुठं आहेत? पुढं आहेत असे. हात पुढं काय संतांनी वर्णन केलं आपला भाव. भेटावया सदा उभारल्या भाया, तुकाराम महाराज सांगतात. पांडुरंग नेहमीच तयार आहेत. माझा भक्त आला की मी असाला मिठी मारेन. जेवढी ओढ भक्तांना नाही तेवढी भगवंताला भेटण्याची आहे. असं आपण तर नालायक मुलं आहे भगवंताची. मुलाला आई वडिलाची आठवण येत नसते, पण आई वडिलाला मुलाची जास्त आठवण येत असते. हा सिद्धांत आजही लागू होतोच. आई वडिलांना वाटतं मुलाला भेटावं, पण मुलगा लय आगाव आहे, गेला मुंबईला ते तिकडंच, आता आठवण पण येत नाही त्याला. तसं काम झालंय आपलं. तसं पांडुरंगाला भेटावंसं वाटतंय, आपल्या प्रत्येकाला भेटावंसं वाटतंय, आलिंगन द्यावंसं वाटतंय. ते रूप जगन्नाथपुरीमध्ये प्रकट केलं. जगन्नाथांचे दोन्ही हात पुढे आहेत. असे का पुढे आहेत म्हटलंय? कधी एकदा माझा भक्त येतोय. आणि म्हटले आता कमरेवरचे हात असे पुढं का केले? इकडे बघा, कमरेवरचे हात पुढं का केले असे? म्हणले माझा भक्त आला, माझा भक्त आला. तर म्हणले कमरेवरचा हात काढून मिठी मारायला वेळ लागेल ना. किती वेळ लागतोय? एवढा नाही नाही म्हणले, एवढा सुद्धा वेळ माझ्याकडं म्हणजे मला द्यायचा नाही म्हणले. माझा भक्त यायच्या अगोदरच मी हात पुढं करतो म्हणले.
आलं की नुसतं असं करायचं, म्हणून दोन्ही हात तिकडं असं पुढं केले भगवंताने. येते का लक्षात तुमच्या? इतकं दयाळू स्वरूप भगवंताचं आहे जगन्नाथपुरीमध्ये. मग अशा भगवंताला भेटायला जायचं का? इकडून नाही आवाज आला. पुढे गेले लाडक्या बहिणी पैसे. तुम्हाला 10,000 जरी महिन्याला दिलं तर खर्चाला पुरायचं नाही तुमच्या संसाराला. सांगितलं होतं मी, लाडक्या बहिणीचे पैसे ठेवा, वर्षातनं एक तीर्थ करा. होणार नाही तुमच्याच्यानं. तुम्हाला महिन्याला 10,000 काय 20,000 दिले तरी संसाराला कमीच पडणार तुम्हाला. फुकटचे पैसे देवाला घालायचे नाहीत का? दवाखान्याला जातात मग 1,500 बरोबर जातात. तेवढं पचत नसतंय लाडक्या बहिणीचे पैसे. कुठल्या नादात आहे तुम्ही? 1,500 देवालाच गेले पाहिजेत. तुम्हाला वाटते काय मजा? 1,500 काय 3,000 जाणार महिन्याला गोळ्याला. तसलं फुकाटचं सरकारचं पैसे घ्यायचे नाहीत कधी. लक्षात ठेवा, आधी सांगितलं मी तुम्हाला, फुकाटचं काही पचत नसतंय. बंद केलं बरं झालं. तीर्थयात्रा केली असती एखादी तर राहिलं असतं चालू. बरे झाले. 2 वर्षापूर्वीच मी सांगितलं होतं तुम्हाला की मी तीर्थयात्रा करेना म्हणून सरकारने बंद केले पैसे. तर मला सांगायचं होतं की जगन्नाथाला भेटायला जायचं आहे आपल्याला. कारण जगन्नाथ आता, आणि डोळे किती मोठे आहेत जगन्नाथाचे. पांडुरंगाचे डोळे असे आहेत, खाली आहेत असे, समचरण दृष्टी आहे. त्याचाही एक वेगळा अर्थ आहे की पांडुरंग काय करतात, काही बघत नाहीत की कोण आलाय, गरीब आहे का श्रीमंत आहे का, काय पाप करून आलाय, मटण खाऊन आलाय, काय खाऊन आलाय, बघत नाहीत पांडुरंग. सगळ्याला संधी आहे तिकडे. ती पण एक कृपाच आहे. पण जगन्नाथांचे डोळे एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत, त्याचाही तोच अर्थ आहे. पांडुरंग काय करतायत, बघतच नाहीत. पण जगन्नाथांचे डोळे का मोठे आहेत, तर जगन्नाथ काय करतात, त्याच्याकडे सगळं खपतंय त्या डोळ्यामध्ये जगन्नाथांच्या. थोडा जरी गुण असला तुमच्याकडे चांगला, तुम्ही मस्त मारामारी केली, खून खराबा केलाय, लुटमार केलेली आहे, पाप केलेली आहे, भरपूर काय केलेलं आहे तुम्ही, पण तुमच्याकडे एकच चांगला गुण आहे. काय गुण आहे? एखादा थोडासा चांगला गुण आहे तुमच्याकडे. भगवंत काय करतात माहिती आहे का, त्याला असं डोळे फाडून बघतात, त्याला मोठा एनलार्ज, दुर्बीण असते की नाही, असं मोठं करून बघतात. चांगला गुण मोठं करून बघतात भगवंत, आणि वाईट गुण बघत नाही. म्हणून त्या जगन्नाथांकडे गेलं पाहिजे. खरंच सुंदर स्वरूप आहे जगन्नाथांचं जगन्नाथपुरीमध्ये. तर एकदा तरी दर्शन त्या जगन्नाथांचं व्हावं आणि हा बेडा पार व्हावा या संसाराचा, अशी एक अपेक्षा आहे. कुणी कुणी दर्शन केलं जगन्नाथांचं? हात वर करा. जगन्नाथपुरीमध्ये फार कमी लोकांनी दर्शन केलं. असं आपण जातोच दरवर्षी म्हणा. तर उद्या रथयात्रा आहे. भरपूर काही मला सांगायचं होतं. रथाची साईज आणि बरंच काही. रथ अक्षय तृतीयेला तयार करायला घालतात ते रथ. आणि अक्षय तृतीयेपासून तो आता तयार होतो. जवळजवळ 3-4 किलोमीटरचं अंतर आहे. ते रथ ओढला जातो. लाखो लोक येतात, ते रथ ओढतात. आणि दुसरं एक मंदिर आहे तिकडं, गुंडीचा मंदिर, त्याला वृंदावन म्हटलेलं आहे. तर तिथंपर्यंत ते ओढत न्यायचा, रथ न्यायचा, परत तो रथ माघारी न्यायचा नंतर. आता भगवंताला आणलं मी माघारी पण न्यावं लागेल ना. मग थोडे दिवस तिथं राहतात भगवंत त्या गुंडीच्या मंदिरामध्ये. आणि तिथून मग 1 आठवडा झाला की मग पुन्हा त्या रथामध्ये बसून त्याला माघारी नेलं जातं त्या रथाला. तर आता उद्या पण भरपूर गर्दी ओढायला, परत माघारी नेताना पण भरपूर गर्दी असते. जगन्नाथाला परत घेऊन गेले जातात आणि मग वर्षभर जगन्नाथ तिकडे थांबतात आणि परत 1 वर्षांनी पुन्हा तिकडे येतात वृंदावनला. तर अशा प्रकारे आपल्यातले बरेच भक्त आहेत जे दरवर्षी जगन्नाथपूरला जातात, दरवर्षी नेमाने. तशी आपली आषाढी वारी असते का, तर तसं तिकडं आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका माझं, तसं तिकडं पण आहे. आणि जगन्नाथांना विसरायचं नाही. वर्षातनं एकदा रथयात्रा, रथ ओढायला जायचं. आपण जन्मातनं एकदा जाऊया, एकदा तरी आपण भगवंत दर्शन करूया जगन्नाथांचं. बोलो जय जगन्नाथ, जगन्नाथपुरी धाम की
जगन्नाथ बलदेव सुभद्रा सुदर्शन प्रभु की, जगन्नाथ रथ यात्रा महामहोत्सव की।